अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर नाईट लँडिंगसाठी आवश्यक असलेली बहुतांश तांत्रिक तयारी पूर्ण झाली आहे। DVOR यंत्रणेची यशस्वी चाचणी आणि धावपट्टीवरील प्रकाश यंत्रणा कार्यान्वित झाली असली तरीही अंतिम परवानगीच्या प्रतीक्षेमुळे रात्रीची विमानसेवा अद्याप सुरू होऊ शकलेली नाही। बेलोरा विमानतळावर रात्रीच्या विमानसेवेसाठी आवश्यक असलेल्या ड्रॉपलर VHF ओमनी डायरेक्शनल रेंज म्हणजे DVOR या यंत्रणेची उभारणी पूर्ण झाली असून तिची यशस्वी चाचणी देखील पार पडली आहे। धावपट्टीवरील प्रकाश यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली असून विमानांच्या सुरक्षित उड्डाण आणि अवतरणासाठी आवश्यक असलेली सर्व प्रमुख तांत्रिक व्यवस्था सज्ज झाली आहे। DGCAच्या तांत्रिक पथकानं आणि अभियंत्यांनी या यंत्रणेची पडताळणी केली आहे। मात्र नाईट लँडिंग आणि रात्रीच्या विमानसेवेसाठी आवश्यक अंतिम परवानगी अद्याप मिळालेली नाही। त्यामुळे विमानसेवा सुरू होण्याबाबत सध्या तरी अनिश्चितता कायम आहे। महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडून आवश्यक कागदपत्र आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम सुरू आहे। प्राथमिक चाचणी अंतर्गत रात्री विमानाचं सुरक्षित अवतरण आणि उड्डाण यशस्वी झाल्यानंतर बेलोरा विमानतळावरून दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळा विमान सेवा उपलब्ध होणार आहे। त्यामुळे अमरावतीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे।